हाच पर्यावरणाचा लोकांच्या मनामधला एक भाव आहे. परंतु पर्यावरण फक्त झाडं लावण्यामध्ये सामावलेलं नाही. खरं म्हणजे जगाच्या पाठीवर विकसित झालेल्या देशांनी विविध स्वतःचं प्राबल्य निर्माण करण्याकरता जी निसर्गाशी जो खेळ मांडला त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निसर्गाची हानी झाली आणि त्याचं त्याचा जो विपाक ग्लोबल वॉर्मिंग मध्ये झाले. म्हणजे आता अवेळी पाऊस पडणं, नको त्या ठिकाणी गारा पडणं, ज्या ठिकाणी पूर्वी पाऊस पडत होता तिथे महापूर यायला लागले, जिथे अजिबात थंडी नव्हती त्या ठिकाणी थंडी मायनस व्हायला लागली. ही जागतिक बदलाची लक्षण आहे. आणि त्याकरता हवेचं प्रदूषण रोखणं, जलप्रदूषण रोखणं, त्याचबरोबर नॉईज म्हणजे ध्वनीचं प्रदूषण रोखणं सुद्धा आहे पर्यावरणाचा मुख्य भाग आहे. सुधाकर सरांनी अतिशय नीट सांगितले की 5 जूनला झाडं लावली का नंतर ती जगली मेली त्याचं काही देणं घेणं कोणाला राहत नाही. किंबहुना काही शासकीय ठिकाणी एकाच खड्ड्यामध्ये 20 वर्ष तिथंच झाड लावला जातो. लावलेला झाड कुठे लापता होतो पता लागेल. मी आज एकच सांगेन, आज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पर्यावरण प्रेमीची संख्या जमलेली आहे. विहीर ताण लागल्यानंतर विहीर खोदणं म्हणजे आलसी आणि ज्याला भविष्यकाळची कसली चिंता नसते अशा माणसाची लक्षणं असतात. म्हणून तुम्हाला ताण लागली म्हणून तुम्ही विहीर खोदण्याच्या ऐवजी ताण कधी कधी लागणार आहे, विहीर खोदून ठेवली पाहिजे. विहीर जर त्या ठिकाणी लागत नसेल तर कुठं नैसर्गिक झरा त्या ठिकाणी असेल त्याचं जतन केलं पाहिजे आणि अल्टरनेटिव्ह निर्माण केलं पाहिजे. सुधाकर सरांनी सांगितलं की या ठिकाणी उंचवट्यावर असलेल्या झाडांना पंपिंग करून पाणी दिलं जातं. म्हणजे ही भागीरथी आणि गंगा म्हणजे स्वर्गातून खाली आली, या ठिकाणी गंगा जमिनीवरून आकाशाकडे पाठवली जात आहे. आणि म्हणून या गोष्टी करता सुधाकर सोडवणे त्याच्या सहकार्यात इतकं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आपण हा आनंद व्यक्त करताना निसर्गाने आपल्याला सगळं दिलेलं आहे, परंतु आपण ते ओरबडून काढलेलं आहे, अविचारानं वागलेलो आहोत. त्याच्या परिणामी भविष्य काळामध्ये ती आजची परिस्थिती असती ग्लोबल वॉर्मिंग टू ग्लोबल कुलिंग म्हणजे जागतिक उष्णता झाली तिचं जागतिक थंड याच्यामध्ये वातावरण निर्माण करण्याकरता आपल्याला आत्तापासून नजरेसमोर ते ध्येय ठेवलं पाहिजे. निसर्गाने आपल्याला काय दिलं त्याचं भान आपल्याला नाही, परंतु आपण उन्मत्तपणे त्या ठिकाणी वागतो, त्याचे दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळतात. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे शेतकरी खेडेगावातला अंगठा टेकवर आता काय अंगठी टेकवर शेतकरी राहिले, सगळे हायटेक शेतकरी झाले. तर त्यावेळी असं म्हटलं जायचं की शेतकऱ्याचं नियोजन पीक काढल्यानंतर त्याच्यातला दाणेदार असलेला जो बियाणं हे सुकून पुन्हा पिशवीमध्ये ठेवून पुढच्या वर्षीच्या लागवडी करता त्याने थोडं जायचं. त्या शेतकऱ्याला कोणी शास्त्रज्ञाने सांगितलेलं नसतं, कोणी तत्वज्ञ शिकवण्याने सांगितलं, परंतु त्याचं नियोजन तोच करू. त्यावेळेच्या अंगठ्याच्या बाजूला पती पत्नी आपल्या संपूर्ण खर्चाचं नियोजन करायचं, निसर्गाच्या येणाऱ्या गोष्टीचं नियोजन करायचं. तर आपण जर आज आधुनिक जग झालेले आहे, अतिशय टेक्नॉलॉजी ज्याला हायटेक टेक्नॉलॉजी झालेली आहे, तर आपल्याला नुसत्या दाखवण्याकरता कॉम्प्युटर दाखवण्याकरता तंत्रज्ञान न ठेवता त्या असलेल्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याची गरज आहे. आणि आपण त्या अनुषंगानं ताण लागण्याची वाट बघू नका, विहीर अगोदर ठेवा, अशा प्रकारची भूमिका मी त्या ठिकाणी सांगतो.
आणि जसं म्हणजे ध्वनीचं प्रदूषण, हवेचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण हे रोखणं गरजेचं आहे, तितकंच त्या ठिकाणी गारवा, हे जे झाड आहे ना सुधाकर समोर हे ऑल सीझन ग्रीन असते. तर माझी इच्छा आहे चला का अशा झाडांची लागवड संपूर्ण नवी मुंबई शहरामध्ये साधारण अर्ध्या टप्प्यामध्ये असली पाहिजे. अर्ध्या टप्प्यामध्ये कारण एका झाडाचं काही म्हणजे लागणं बरोबर नसतं. एकूणच आज विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी आले. ग्रीन हबच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरणाच्या ह्या मोहिमेमध्ये सहभाग घेतलेले गुरुजन वर्ग आहे, आजूबाजूचे नागरिक आलेले आहेत, त्या सगळ्यांचं मी कौतुक करतो. आणि आपल्यासाठी आपण आपलं वातावरण शुद्ध आणि योग्य ठेवण्यासाठी प्रयत्न करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.